सुरकुत्या कपड्यांवर असोत किंवा नशिबावर, मेहनत केल्यावर निघून जातात. चांगल्या हेतूने केलेले प्रयत्न आपल्या आयुष्यात रंग भरून जातात. आणि म्हणूनच ध्येयाच्या वाटेवर चालत राहायचं, एक एक पाऊल पुढे टाकत राहायचं. मग वाट सापडतेच आणि ध्येय स्वतःहून समोर येतं. मी निवेदिता सराफ आणि आपण पाहतात पिरामल फायनान्स प्रस्तुत पारख. आयुष्याची गाडी कुठलाही अडथळा न येता हायवेवरनं धावत राहावी असं आपल्याला कितीही वाटत असतं ना, तरी सुद्धा कधी कधी परिस्थिती स्पीड ब्रेकर बनून आणि वेळ लाल सिग्नल बनून समोर येते. मग अशा वेळी स्पीड थोडासा कमी करावा लागतो. सिग्नल हिरवा होईपर्यंत थांबावं लागतं आणि मग मागे पुढे पाहत आयुष्याची गाडी सांभाळून चालवावी लागते. असाच काहीसा प्रवास पुण्याचे बळीराम पारडे आणि त्यांच्या कुटुंबियांचा आहे. नमस्कार. नमस्कार. आज आपण गप्पा मारणार आहोत बळीराम पारडे दादांशी आणि त्यांच्या सगळ्या खडतर प्रवासाविषयी, त्यांचं घर कसं बनलं ह्याच्याविषयी जाणून घेणार आहोत. आणि तुमच्यावर तुमची मुलगी पण आली आहे ना? हो. काय नाव आहे का तुझं? अंजली पारडे. अरे वा, छान. आता काय करता तुम्ही? आता मी ऑटो रिक्षा चालवतो मॅडम. आणि किती वर्ष चालवताय? आज 25 ते 30 वर्ष झाली पुण्यात मी ऑटो रिक्षा चालवतो. तुम्ही आता तुमच्या हक्काच्या घरात गेलात, आनंद तर दिसतोच आहे तुमच्या चेहऱ्यावर. सगळ्यांना खूप आनंद झाला असणार, पण त्याचबरोबर आणखीन वेगळ्या काय भावना तुमच्या मनात आहेत त्या घरात गेल्यावर? कसं आहे की आम्ही ज्यावेळेस भाड्याच्या घरात राहायचो त्यावेळेस नेहमीच आम्हाला प्रॉब्लेम यायचा किंवा वगैरे त्यांचं काही झालं की तुम्ही घर खाली करा, मग हे घर खाली करा, पुन्हा शिफ्टिंग, पुन्हा ते सामान घेऊन इकडे तिकडे जाणं, दुसरं घर शोध. हे आम्हाला खूप आम्ही त्रस्त झालो होतं ह्या गोष्टीला. 2020 मध्ये लॉकडाऊन पडलं. लॉकडाऊनमध्ये मग आमचं भाडं देणं घेणं थोडंसं फ्लॅट म्हणजे ते मार्काशी एक त्रास वगैरे व्हायला लागला. मग ते मुलीने माझ्यासह ह्या गोष्टी ऐकल्या. तिचं जे लग्नाचा वगैरे विषय होता पण तिने स्टॉप केलं. मला म्हणले की नाही पप्पा आपण एक थोडंसं गरज बघू, काही तिच्या लग्नाचे पैसे आणि बाकीचं काही लोन वगैरे इकडून तिकडून आपल्याला करून करायचं. मग आमचं ठरलं. म्हणजे हे खरं स्वप्न तुमच्या मुलीने पाहिलं तुमच्यासाठी. म्हणजे तुझ्या वडिलांनी तुझ्या लग्नासाठी पैसे जमवले होते, पण तुला असं का वाटलं की नाही लग्नापेक्षा सुद्धा स्वतःचं घर महत्वाचं आहे? कुठेतरी जाणीव होती की पप्पांनी आमचं शिक्षण, लग्न बहिणींचे, त्यामुळे ते त्यांचं घर घ्यायचं स्वप्न राहून गेले. मग ह्या गोष्टी करत असताना मी तिला सांगितलं की ठीक आहे आपण बघू कुठंतरी लोनसाठी. मग मी बऱ्याचशा पतपेढ्या म्हणा बँका वगैरे इकडं तिकडं पाहत होतो. तुम्हाला मिळालं का लोन? ते नाही. काय होतं मॅडम, ऍक्च्युली आमचा हा ऑटो रिक्षाचा धंदा हा, आम्हाला काही फार असं पेमेंट स्लिप IT रिटर्न वगैरे नाही. आणि रोकडे पैसे असल्यामुळे लोक म्हणायचे की नाही बाबा तुम्हाला पेमेंट स्लिप IT रिटर्न वगैरे नाहीये. घर तर आम्ही पाहिलं होतं. मग एका दिवशी असंच मुलीचा फोन आला. तिने मला सुचवलं की पप्पा तुम्ही एक अशा बँकेकडे वगैरे जाऊन बघा. मग त्या बँकेकडे गेलो मी, त्यांना सुचवलं तर त्यांनी नाही म्हणले आम्हाला एक तर तुम्हाला पेमेंट स्लिप, IT रिटर्न किंवा बँक स्टेटमेंट चांगलं पाहिजे. मी कधीच कोणाचे पैसे ठेवले नाही तर बँकेला काय वाटतं की मी त्यांचे पैसे फेडू शकत नाही. रिक्षा चालवत असताना मुलीचा फोन आला की वगैरे पप्पा काय झालं ते बँकेत गेले होते का? आम्ही गेलो होतो म्हटलं, पण काय सांगू तुला, त्यांनी आपल्याला असं सुचवलं की वगैरे पेमेंट स्लिप किंवा तुमचं IT रिटर्न किंवा बँक स्टेटमेंट वगैरे हे असं पाहिजे. तर ते तर आपल्याला ऐकत नाही. मग पण तुम्हाला निराश वाटलं असेल ना तेव्हा खूप निराश झालो की नाही घर मिळू शकत, तिचं स्वप्न पूर्ण नाही. सगळंच मला म्हटले की नाही होते म्हणून, नाही का कागदपत्र मागता येत नाही होणार आहे आपल्याकडे. जे एक आमचं जे पाठीमागे माझं पॅसेंजर होतं त्यांनी आमचं हे ऐकलं फोनवरचं बोलणं. आणि फोनवरचं बोलणं ऐकल्यानंतर त्यांनी सांगितलं की काय दादा तुम्हाला घराचं काय विषय आहे का? लावू मी पिरामिड फायनान्स मधून लोन मी स्वतः घेतलेलं आहे. तुम्हाला जर तसं वाटत असेल तर तुम्ही पिरामिड फायनान्स ऑफिस तुम्ही बघा जाऊन, तिथं तुम्हाला निश्चितपणे लोनसाठी मदत बी केली जाईल आणि तुमचं लोनचं बी काम होऊन जाईल. तर पिरामिड फायनान्स ऑफिसमध्ये मी गेलो. ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की काका तुम्हाला घराचं खरोखरच तुमचं स्वप्न आहे
तुम्ही सांगता की बाबा मला घर घ्यायचं, पण तुमच्या काय पेपर्स वगैरे आहेत का? ते म्हणलं काय माझ्याकडे साहेब, म्हणलं एक तर ऑटो रिक्षा परमिट, RC, लायसन, याच्या व्यतिरिक्त आपलं जे पॅन कार्ड आणि आधार कार्ड, याच्या व्यतिरिक्त मला माझ्याकडे पेमेंट स्लिप नाही किंवा कुठलं कामी नोकरी नाही. ठीक आहे म्हणे काका, तुम्ही एक काम करा, तुमच्या फ्लॅटचे पेपर्स आणि जे तुमच्याकडे पेपर आहेत ते उद्या घेऊन या, आपण बघू. तर तुमचे पेपर वगैरे ठीक आहे, थोडेसे कमी जास्त आहेत. आणि त्यानंतर एक 8-10 दिवसात तर मला त्यांचं लेटरच दिलं त्यांनी. काय सांगता, फक्त 8-10 दिवसात? हो, 8 ते 10 दिवसात मला त्यांनी सँक्शन लेटर दिलं. अरे वा. ठीक. आणि ते सँक्शन लेटर भेटल्यानंतर मला थोडंसं आधार वाटला. तुला कसं वाटलं ते लेटर बघून, सँक्शन लेटर बघून? तरी आम्हाला असं वाटत होतं की होतंय का नाही स्वप्न पूर्ण, पण त्या दिवशी वाटलं की नाही आता होईल म्हणून आपलं पण. खूप आनंद झाला ना तुम्हाला? आम्हाला सर्वांनाच खूप असा आनंद झाला की चला आपल्याला कुणीतरी लोन देणारे आहेत. म्हणजे एवढे कष्ट तुम्ही, एवढे मी आज 25-30 वर्ष कष्ट केलं, त्या कष्टाची चीज झाली किंवा मला कष्टाचं फळ भेटलं, त्यामुळे आम्ही आणखीन एन्जॉय करतो किंवा आनंदी आहे. कसं असतं, लोक आपल्या मुलांची लग्न लावण्यासाठी, मुलीचं लग्न लावण्यासाठी राहतं घर विकतात आणि त्या पैशात मुलीचं लग्न करतात. पण इकडे उलटं झालं. इकडे तुमच्या मुलीने असं सांगितलं की माझ्या लग्नासाठी जमवलेत ते पैसे ठेवा, त्यांनी घर घ्या, आणि स्वतःचं लग्न तिने लांबणीवर टाकलं. अंजली, तुला त्यामुळे काय वाटतंय त्या घरात आपल्या आई वडिलांना बघून? म्हणूनच मला वाटायचं की पप्पांची धावपळ व्हायची, घर खाली करायला लावलं की घ्या पसारा जावा. मग ते कुठेतरी आता थांबलं पाहिजे. त्यांना सुद्धा त्यांच्या एक हक्काचं घर मिळालं पाहिजे, जिथं त्यांना कोणी जा म्हणणार नाही, घर खाली करा म्हणणार नाही. तर ते स्वप्न पूर्ण व्हावं असं वाटत होतं, ते पूर्ण झालं आज, तर त्याचा खूप आनंद आहे. भारताच्या खेड्यापाड्यातल्या अशा अनेक गोष्टी आपल्याला प्रेरणा देऊन जातात. बरं वाटतं जेव्हा अशा चांगल्या हेतूचा नुसता आदरच नाही तर स्वीकारही केला जातो, अगदी कागदापेक्षा सुद्धा जास्त. नमस्कार, तर मी निवेदिता सराफ आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया अशा नवीन एखाद्या प्रेरणा देणाऱ्या गोष्टीसोबत.